बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। याच अनुषंगाने चांदूर रेल्वे येथील नगर परिषदेच्या समोरील चौकात घटनेचा तीव्र निषेध विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या। यावेळी चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काँग्रेस पक्षाचे धामणगाव विधानसभा माजी आमदार वीरेंद्र जगताप तसेच विविध पक्षाचे अनेक पदाधिकारी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तोंडाला काळी फीत लावून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला। महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने महाराष्ट्रापुरती दिलेली होती। लागोपाठ महाराष्ट्रामध्ये लहान मुलींवर, महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला पालक वर्ग भयभीत झालेला आहे। प्रत्येकाला आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे आणि असं असताना आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपल्या आया ह्या बाहेर पडल्यानंतर सुरक्षितरित्या घरी येतील की नाही याची चिंता लोकांना लागलेली असते आणि म्हणून त्याचा उद्रेक 10 तास रेल्वे लोक, कोणत्याही राजकीय नेता उपस्थित नसताना लोकांनी स्वयंस्फूर्तीनं बदलापुरात रेल्वे रोको आंदोलन केलं आणि त्याचं जनतेच्या भावनेचं समर्थन म्हणून आम्ही या सरकारला जाग द्यावी। कारण अकोल्याची घटना झाली, कोल्हापूरची घटना झाली, नागपूरची घटना झाली, काल अमरावतीला घटना झाली। रोज अशा घटना घडत आहेत आणि त्याच्यावर पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष होतो आहे। बदलापुरातही 12 तास भारतीय जनता पक्ष आणि RSSशी संबंधित ती शाळा होती म्हणून आरोपींवर कारवाई झाली नाही, 12 तास गुन्हेसुद्धा नोंदवले गेले नाही आणि म्हणून आमचं महाराष्ट्र बंदचं नियोजन होतं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं। परंतु भारतीय जनता पक्षाचं पिल्लू गुणरत्न सदावर्ते ज्यांनी ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पोटापाण्याचा सत्यानाश केला, अशा माणसांनी हायकोर्टात जाऊन वेळेवर हायकोर्टाने महाराष्ट्र बंद करता येणार नाही असे आदेश दिल्यामुळं कोर्टाच्या आदेशाचा मान ठेवणं हे भारतीय संविधानामध्ये आहेच, म्हणून आम्ही संविधान मानणारे लोक आहोत। त्यामुळे आम्ही बंद मागे घेतला आणि बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून सर्व पक्षाच्या लोकांनी काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। त्यासाठी आम्ही हे सगळे बसलो आहे। दुपारी 11 वाजेपर्यंत आम्ही बसू आणि नंतर मग सर्व लोक आपापल्या घरी जातील। नक्कीच आपण काय सांगा? महाराष्ट्रात लागोपाठ मुलींवर अत्याचाराच्या घटना ह्या वाढत चाललेल्या आहेत आणि याचा निषेध तर सर्वसामान्य व्यक्तीकडून हा झालाच पाहिजे। एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आज आम्ही इथे आमची जबाबदारी म्हणून की या घटनेचा सर्व आधी आम्ही निषेध करतो आणि या सरकारला ज्या विचारतो की इतकी गुन्हेगारी वाढत असताना आपण असे स्वस्थ कसे बसू शकतात, एखादा गुन्हा नोंदवण्यासाठी 12 तास कसे लागू शकतात, हा प्रश्न सर्वसामान्यामध्ये आहे। म्हणून हा प्रचंड रोष महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये, महिलांमध्ये, मुलींमध्ये हा दिसून येत आहे आणि हा व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे काळ्या फिती लावून या सरकारचा सुद्धा या निमित्ताने आम्ही निषेध करतो। यांनी आताही सुधरून जावं आणि या गुन्हेगार लोकांवर आळा घालावा। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।